नमस्कार मित्रांनो, मी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा कराड तालुका अध्यक्ष रघुनाथ थोरात. माझ्या फेसबुक पेजवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी आज आलो आहे कळंत्रेवाडी येथील गणपती मंदिरामध्ये. या मंदिराचा लेखाजोखा उभारणीपासून आजपर्यंतचा जो इतिहास आहे त्याचा लेखाजोखा मांडण्या अगोदर या मंदिरासाठी ज्यांनी जागा दिली असे गावचे थोर दानशूर दाम्पत्य कैलासवासी हिंदुराव महादेव थोरात उर्फ भाऊ आणि कैलासवासी अक्काताई हिंदुराव थोरात उर्फ मावशी यांना वंदन करतो. आणि मंदिराचा आजची काय परिस्थिती आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. हा पाटण पंढरपूर राज्यमार्ग आणि हा राज्यमार्गालगत हे बांधकाम सुरू असलेले हे गणपतीचं मंदिर. हा मंदिराचा गाभारा गत 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळं त्या मंदिराचा गाभारा असा गळतोय. पाणी टिकत पहा. सदरचं मंदिर हे थोर दानशूर व्यक्तिमत्व हिंदुराव थोरात तसेच अक्काताई थोरात या दाम्पत्यानं आपल्या गावकऱ्यांना गणपतीचं दर्शन घेता यावं, आपल्या गावामध्ये गणपतीचं मंदिर असावं. गणपती म्हणजे बुद्धीची विद्येची देवता आणि गावकऱ्यांना दर्शन घेता यावं, तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गणपतीचं दर्शन घेता यावं. या उदात्त भावनेतून या दानशूर दाम्पत्यानं आपल्या मालकीची जागा गणेश मंदिरासाठी दानपत्राद्वारे ग्रामपंचायतीस दिली. या घटनेला जवळपास 15 ते 18 वर्षांचा काळ उलटून गेला. ही जागा दिल्यानंतर मग आमदार खासदार त्यावेळचे स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या निधीतून तसेच लोकसहभागातून या मंदिराचे काम टप्प्याटप्प्याने मजल दर मजल करत पूर्णत्वाकडे निघाले. आज मंदिराची अवस्था पाहता हा गाभारा पहा. या गाभाऱ्यामध्ये या गाभाऱ्याचं सुशोभीकरण, या खिडक्या, मूर्ती, सभामंडपातली फरशी, या आजूबाजूच्या खिडक्या, हे वरचं सुशोभीकरण, त्याचबरोबर हे अंगणातील समोर परिसरातील फेवरे ब्लॉक्स किंवा ही संरक्षण भिंत असेल. त्याचबरोबर मी तुम्हाला मंदिराचा कळस दाखवणार आहे. हा पहा मंदिराचा कळस, हा मंदिराचा कळस. अशा बऱ्याचशाच गोष्टी अजूनही अपूर्ण आहेत. शेवटच्या टप्प्यातील काम अपूर्ण आहे आणि या गोष्टी पूर्ण करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी, मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी अजूनही निधीची गरज आहे. तर मी या व्हिडिओद्वारे परिसरातील दानशूर व्यक्तिमत्वांना, थोर देणगीदारांना, प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना मी आवाहन करतो की आपण फुल ना फुलाची पाकळी या गणपती मंदिरासाठी मदत करावी. म्हणजे या गणपती मंदिराचं काम पूर्णत्वास जाईल, जीर्णोद्धार होईल आणि त्या माध्यमातून एक चांगलं कार्य आपल्या हातून घडेल. तर त्यासाठी ज्यांना कुणाला या मंदिराच्या कामासाठी देणगी द्यायची आहे त्यांनी कळंत्रेवाडी ग्रामपंचायतीस संपर्क करावा आणि आपली या मंदिराच्या बांधकामासाठी पूर्णत्वासाठी आपला
फुल ना फुलाची पाकळी असा हातभार लावावा आणि सामाजिक बांधिलकी राखून हे काम करावे, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. हा व्हिडिओ बनवायची एवढीच तळमळ होती की माझ्या गावातील हे मंदिर जवळपास बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. तर त्या तळमळीतून मी हा व्हिडिओ बनवला की जेणेकरून हा व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश जाईल आणि ह्या मंदिराला काही का प्रमाणात का होईना फुल ना फुलाची पाकळी मदत येईल समाजातून आणि या मंदिराचं काम पूर्णत्वास जाईल. एवढा स्वच्छ आणि प्रामाणिक हेतू हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागं माझा आहे. तरी परत एकदा मी परिसरातील दानशूर व्यक्तिमत्वांना आवाहन करतो की ज्यांना कुणाला या मंदिरासाठी देणगी द्यायची आहे त्यांनी कळंत्रवाडी ग्रामपंचायतीस संपर्क साधून त्या पद्धतीनं वाटचाल करावी, एवढं मी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद मित्रांनो.